नमस्कार भावांनो, ताईंनो. आज आपण बघतो वेगवेगळ्या क्राईम घटना घडतात. पण त्या क्राईम घटना अशा असतात की कधी कधी कळत न कळत घडतात, कधी कधी स्वतःहून घडतात. एखाद्या व्यक्तीला खूपच राग आला तर तो क्राईमच्या दिशेने वळतो आणि त्याच्याकडून नको त्या गोष्टी घडून जातात. तर मग याच गोष्टी कधी कधी खऱ्या होतात तर कधी कधी खऱ्या होत नाही. आपण बघतो प्रत्येकाच्या घरी भांडण असतं. पती पत्नी म्हणलं तर कुठंतरी वादाचं वातावरण कधी कधी तयार होतं. परंतु जर ते वादाचं वातावरण समजदार पद्धतीनं पत्नीनं समजून घेतलं किंवा पतीनं समजून घेतलं तर तो जो होणारा वाद आहे तो वाद जास्त विकपाला जात नाहीये. तर मग अशी स्टोरी काय घडलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पहिलं स्टोरीचं तुम्ही मूल्यमापन समजून घ्या. पहिली स्टोरी तुम्ही समजून घ्या, त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती कळेल. स्टोरी अशी आहे की पती पत्नीची झगडा होता, वाद होता. आणि वाद असल्यामुळं ती पती पत्नी भरपूर दिवसापासून एकमेकापासून दूर राहत होती. पत्नी ही माहेरी राहत होती आणि पती हा त्याच्या घरी राहत होता. पतीला एक भाऊ होता, दोघ जण भाऊ होते. एक भाऊ बाहेर कंपनीत काम करत होता आणि एक घरी होता. एकाची पत्नी ती माहेरी गेली होती आणि दुसरीचं लग्न झालं नव्हतं. परंतु मोठ्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर घरातच अशी बाचाबाची पती पत्नीचा वाद हे ऐकून त्या लहानलाही सुद्धा वाटलं की आता मी लग्न करू का नको करू. परिस्थिती अशी हालाकीची होऊन गेली. तर आता नेमकी सविस्तर स्टोरी काय आहे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या व्यक्तीला जो काही आता ज्याचे वाद वगैरे होते त्या व्यक्तीला पत्नीने नंतर त्या व्यक्तीच्या सासर घरी बोलून घेतले. बोलून घेतल्याच्या नंतर मग तिथे गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीला माहीत झालं की या दोघीचं कोणासोबत तरी अफेअर आहे. त्याला इतर तरी ठिकाणी माहीत झालं आणि माहीत झाल्याच्या नंतर मग त्याने बाचाबाची सुरू केली की असं काय आहे. परंतु तो काही बोलू शकला नाही तिथे, तो काहीच म्हणला नाही. परंतु तीच संभ्रम, ती जी भीती आहे, ही भीती त्याच्या पत्नीला माहीत झाली की आता याला काहीतरी माहीत झालं आणि आता याचा आपल्याला काहीतरी याचा सोय आपण केली पाहिजे, याला वेगळं वळण दिलं पाहिजे. हा जो विचार आहे हा त्याच्या पत्नीच्या मनात वारंवार येत होता. तर काय आहे सविस्तर स्टोरी. मग आता या पतीला या लोकांनी मारलं कसं आणि नंतर हे प्रकरण उघड कसं झालं हीच आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. नमस्कार, मी गणेश. आपलं या प्रसार मराठी मध्ये तुमचं या व्हिडिओमध्ये या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला कहाणीला सुरुवात करूया. कहाणी कशी घडली, कुठं घडली सविस्तरपणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच क्राईम घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढी विनंती. तर चला कहाणीला सुरुवात करूया. ही जी घटना आहे ही नालंदा विभागामध्ये, जे नालंदा आहे बिहारमधील नालंदा जिल्हा आणि नालंदा जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे. नालंदा हा काही कमी मोठा जिल्हा नाही. हा जसा आपली मुंबई शहर आहे महाराष्ट्राचं त्याच पद्धतीने नालंदा हा जिल्हा नावाजलेला आहे. तिथेही पर्यटनीय स्थळ आहे आणि तिथे सांगितलं जातं की गौतम बुद्धाची सर्वात नालंदामध्ये गौतम बुद्धाचं एक मोठा इतिहास घडलेला आहे. तर आता आपण आपल्या विषयावर येऊया, नंतर आपण बघूया काय झालं ते प्रकरण. जसा पत्नीने तिच्या माहेरी अर्थात पतीच्या सासरी पतीला बोलवले. पतीला बोलवल्याच्या नंतर महापती तिथे गेला. या व्यक्तीचं नाव आहे रामप्रसाद बिन. रामप्रसाद बिन या मृत व्यक्तीचं नाव आहे. आता या व्यक्तीला कसे बोलून घेतलं तर ते बघूया. पहिलं, या रामप्रसाद यांचं मूळ गाव आहे जहानाबाद. जहानाबाद जिल्हा हा यांचं जिल्हा आणि त्यातील एक शुक्राबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे आहे आणि शुक्राबाद या रामप्रसाद बिंदूचं गाव आहे. तर रामप्रसाद ही भरपूर दिवसापासून त्यांच्या गावी राहत होती आणि त्यांची पत्नी ही एक रसुली जिल्हा आणि त्या रसुली जिल्ह्यातील बिघा गाव, या बिघा गावामध्ये राहत होती. भरपूर दिवसापासून पत्नी रसुली गावामध्ये बिघा गावामध्ये राहत होती. त्याच्यातच सोबत तिथे त्यांच्या पत्नीची रामप्रसाद त्यांची पत्नीची जी बहीण आहे अर्थात रामप्रसादची मेवणी हे तिथे राहत होत्या त्याच बिघा गावामध्ये.
भरपूर दिवस होऊन गेले, वाद सुरू झाला होता आणि त्या ठिकाणी जे दिघा गाव आहे त्या दिघा गावामधील या दोघी बहिणींचं जे अफेअर आहे ते एका ऑटो रिक्षा चालक आहे त्याच्यासोबत झालं होतं स्टोरी पर्यंत. त्यानंतर एक दिवस असा झाला की आता या ऑटो रिक्षा सोबत प्रेम संबंध चालू आहे, परंतु हे प्रेम संबंध जर तिच्या पतीला माहीत झाले तर वेगळंच काहीतरी प्रकरण घडलं. हे रामप्रसाद बिंदू याच्या पत्नीला मनोमनी वाटत होते. मग तिने एक प्लॅन केला की आता आपली जर गोष्ट आहे ही काही दिवसांनी फुटणारच आहे आणि ही गोष्ट माहीत झाल्याच्या नंतर आपल्यावर नको ते प्रकरण लादेल आणि मला विनाकारण भाड्याच्या घरात जावे लागेल, बिन भाड्याच्या घरात जावे लागेल, असं रामप्रसाद बिंदू यांच्या पत्नीला नेहमी वाटायचं. असं एक दिवस होऊन गेलं की रामप्रसादला त्याच्या पत्नीनं बोलून घेतलं. रामप्रसाद सुद्धा त्याच्या पत्नीच्या घरी गेले, तिथे राहिले आणि एक दिवस असेच सहज घराच्या बाहेर निघले. तर घराच्या बाहेर निघल्याच्या नंतर त्यांच्या कानी अशी खबर आली की त्यांच्या पत्नीचं आणि त्यांची जी मिळणी आहे या दोघीचं अफेअर एका ऑटो रिक्षा सोबत ऑटो रिक्षा जो चालक आहे तो ऑटो रिक्षा चालकाच्या सोबत झालेला आहे. ही मनोमनी गोष्ट रामप्रसाद बिंदू यांच्यापर्यंत आली. त्यानंतर मग काही लोक जे रामप्रसाद घरी आल्याच्या नंतर, आता तुम्हाला माहिती आहे काही लोक अशा वेळेस कोण घरी येत असतात, तर मग काही लोक या रामप्रसाद बिंदू यांच्या सासरच्या घरी आले, तिथे बोलू लागले हाय भाऊ वगैरे काही हाय बाय वगैरे रामप्रसाद सोबत बोलू लागले. याचा एक अंदाज रामप्रसाद बिंदू यांच्या पत्नीला आला. त्या पत्नीला असे वाटले की आता आपली गोष्ट रामप्रसाद बिंदू यांना माहिती झालेली आहे आणि आता याला जाग आल्याशिवाय राहणार नाही. यानंतर या गोष्टीला जर उजेड आला तर तिचं काहीच खरं नाही, असं रामप्रसाद बिंदू यांच्या पत्नीला वाटू लागलं. नंतर जसं त्यांनी ही गोष्ट माहीत झाली, सर्व म्हणजे पाहुणे मंडळी तिथे आले होते, गावातील काही लोक आले होते रामप्रसाद बिंदू यांना भेटण्यासाठी ते गेले. ते गेल्याच्या नंतर रामप्रसाद बिंदू यांच्या पत्नीनं रामप्रसाद बिंदू यांचा गळा वळला आणि दुसऱ्या पत्नीनं ते रामप्रसाद पत्नीची जी बहीण होती त्या बहिणीनं आणि या रामप्रसाद बिंदूची पत्नी या दोघीनं त्याला ठार मारलं. तिथे रिक्षा चालक आला आणि रिक्षा चालक आल्याच्या नंतर या तिघांनी मिळून त्याला जीवाणू मारलं. जीवाणू मारून आल्याच्या नंतर मग गावात असं सांगून गेलं की हा रामप्रसाद हा बेकार चालीचा आहे, याची वृत्ती चांगली नाहीये, हा घरी आला आणि याच्या मनात काहीतरी वेगळं प्रकरण होतं कारण आणि याचं जे भांडण आहे हा वैतागून आई वडिलाच्या घरी येऊन आलेला आहे आणि भरपूर दिवसापासून याचं आणि त्या रामप्रसाद बिंदूच्या पत्नीचं दोघांचं भेटणं नाहीये, त्यामुळे हा भेटीला आला आणि हा त्याच्या म्हणजे त्याच्या जे आई वडील भाऊ आहे त्याच्याकडून हा वैतागून आला होता आणि तिथून येऊन याने इथं आत्महत्या केली, गळफास केला, असं या तिघांनी गावात मनोमनी पसरून दिलं. पसरून दिल्याच्या नंतर लोकांना असं वाटलं की हा ठीक असू शकतो की आता हा रामप्रसाद भरपूर दिवसापासून यांची भेट नाहीये, त्यामुळे रामप्रसाद यांनी आत्महत्या केली असं काही लोकांना वाटू लागलं. आणि त्यानंतर आता ज्यांच्यावर नाव येतील म्हणून रामप्रसादची पत्नी आणि त्याची मिळवणी आणि एक ऑटो रिक्षा चालक हे तेथील पोलीस स्टेशनचे नाव आहे शकुदाबाद पोलीस स्टेशन. शकुदाबाद पोलीस स्टेशन मध्ये गेली, त्यांनी सांगितले की आमच्या घरी जे रामप्रसाद बिंदू हे आले होते आणि त्यांच्या सासरच्या घरी त्याच्या पत्नी अक्षरशः रामप्रसाद बिंदू यांची जे गाव आहे तर गावातील काही लोकांकडून आणि त्यांच्या घरातील लोकांकडून या रामप्रसाद बिंदूला खूप त्रास झालेला आहे, मानसिक त्रास झालेला आहे. तो मानसिक त्रास झाल्याच्यामुळे हा इथे आला आणि इथे आल्याच्या नंतर यानं आत्महत्या केली असं पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं. पोलीस स्टेशनला जाऊन सांगितल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांनी या गोष्टीची शहानिशा न करता बघितलं तर रामप्रसाद यांना गळफास लावलेला होता. गळफास लावल्याच्या नंतर मग आता ही प्रकरण कुठलं काय हे आता मिटवायचं होतं. काही लोकांनी ही गोष्ट जागीच मिटवण्याचा प्रयत्न केला, सांगितलं की याने आत्महत्या केलेली इथपर्यंत ही गोष्ट थांबून गेली. परंतु आता नंतर येणार होती खऱ्या वेळीची, या रामप्रसाद बिंदूला खरंच मारले की यांनी स्वतः आत्महत्या केली की ही बातमी जी दिली खोटी आहे याची शहानिशा होणार होती. त्यासाठी जसं की रामप्रसाद बिंदू यांचा जो भाऊ आहे एका कंपनी कारखान्यात काम करत होते, ते काही दिवसापूर्वी घरी आले होते. 10 दिवस झाले ते त्यांना घरी येऊन जवळपास 10-12 दिवसापासून ते घरी होते. तर ते त्यांच्याच लेका रामप्रसाद हे त्या रामप्रसादचे सासरे घरी आले होते
तर हे त्याच्या भावाने बघितलं की त्यांचा जो रामप्रसाद भाऊ हा सासर घरी गेलेला आहे. भाऊ वापिस लौटत नाही आणि यांचाही फोनवर वेगळाच उत्तर यांना ऐकायला येतो. रामप्रसादची पत्नी आणि नोंदणी असं सांगितलं की तुमचा जो भाऊ आहे हा तर त्या भावानं आत्महत्या केलेली आहे. तसं ऐकून मग रामप्रसादचा भाऊ याला सुद्धा वेगळं बुद्धीला वळण लागला आणि त्याने डायरेक्टली पोलीस स्टेशनला जाऊन नदीचं जे पोलीस स्टेशन आहे त्यांचं त्यांचं पोलीस स्टेशन आहे जहानाबाद. तर जहानाबाद पोलीस स्टेशन शुक्राबाद पोलीस स्टेशन जहानाबादला जे गाव आहे यांना जे शुक्राबाद पोलीस स्टेशन आहे. तर शुक्राबाद पोलीस स्टेशन मध्ये हे गेले आणि शुक्राबाद पोलीस स्टेशन मध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी एक तक्रार दाखल केली की रामप्रसाद बिंदू आणि त्यांच्या पत्नीचं भरपूर दिवसापासून भांडण होतं, परंतु रामप्रसाद बिंदू ही कोणतीही परिस्थिती आत्महत्या करणारी नव्हती. त्यांचा पती पत्नीचे नेहमी वाद व्हायचा. मग या वाक्यावर आधारित जे शुक्राबाद पोलीस स्टेशन आहे तर तेथील पोलिसांनी तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवलीच्या नंतर मग शुक्राबाद पोलिसांनी जेव्हा जहानाबादच्या पोलिसांनी जेव्हा शुक्राबाद पोलिसांना कळवलं की ही गोष्ट थोडी वेगळी आहे, ही बॉडी तुम्ही म्हणजे याला शवविच्छेदनासाठी घेऊन जा. तर शवविच्छेदनासाठी जेव्हा ही बॉडी नेली तेव्हा लक्षात येऊन गेलं की याची जी म्हणजे जे हाताचे ठसे उमटलेले होते हे वेगळ्याच पद्धतीचे होते. तर या तिघाही लोकांचं जेव्हा शवविच्छेदन झाल्याच्या नंतर त्यांची मेडिकल केली. शवविच्छेदन झाल्याच्या नंतर एक शहानिशा केली. तर यांनी नंतर पोलिसांना कबुली दिली की रामप्रसाद बिंदू याच्या पत्नी आणि त्याची आणि एक ऑटो रिक्षा चालक या तिघांनी याला जीवानं मारलेलं आहे. तर अशा पद्धतीची कोणतीही घटना कोणत्या वेळी कशा घडतील हे कधी कोणी सांगता येत नाही. कोणाच्या मनात काय कधी कोणी सांगू शकत नाही. तर अशाच पद्धतीच्या नवीन घटना आपण या चॅनलवर अपलोड करत असतो. मला जर हा व्हिडिओ आवडलाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मग हा व्हिडिओ इथपर्यंत. तर चला अशा नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सांगताना जाताना एवढंच सांगायचं की कधीही कोणाच्या मनात काय विचार असेल हा कधीही निढळ मनाने किंवा सढळ मनाने विचार करू नका. कोणाच्या मनात काय विचार येईल हे कधी काही सांगता येत नाही. त्यामुळे आपलं जीवन हे नेहमी प्यारे असतं. मला या व्हिडिओतून हेच सांगायचं. चला भेटूया नंतरच्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत